तसं बोलू शकत नाही, परंतु नक्कीच क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे आणि काय होतं ते बघणंच आपल्याला खरं म्हणजे खूप उत्सुकतेचं आहे. नक्कीच आज आपण पाहू शकतो याच मैदानावर खरोखरच एक उत्कृष्ट असं मैदान आणि या मैदानावर मात्र 30 चेंडू आणि 57 जो खेळ होईल त्या 57 धावांमध्ये आपल्याला माहिती आहे वाशी संघांकडे जवळजवळ 5 असे खेळाडू आहेत. कल्याण संघ आपण लाईनअप मध्ये आपल्याला जायचं आहे. सर्वात पहिला आपला तरुण खेळाडू असेल गजानन बाय. गजानन महाराज की जय. आणि आपण पाहू शकतो की वाशी संघाकडे मनोज मात्र सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. हिरामन सारखा एक षटकार खेचण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. लेफ्ट हँडर मुकेश आहे. त्यानंतर काशीनाथ पाटील असे एका पाठोपाठ एक सरस बॅट्समन असे 5 बॅट्समन आहेत. या 5 बॅट्समन पैकी 2-2ची जरी बॅटिंग लागली 2-2 षटकार जरी खेचले तरी 57 धावा सहजगत्या काढू शकतात. हा येस. आणि बघूया आता कशा पद्धतीने फलंदाजी होते, कारण 57 धावांचं एक मोठं लक्ष, 30 चेंडू 57 धावांसाठी वाशी संघ आता उतरणार आहे. आणि याच संघादरम्यानला जो सामना आहे हा मोठा अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो प्रभाकर, कारण 30 चेंडू आणि 57 धावाचं समीकरण अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. आणि आता वाशी गावचे सलामीचे जोडे हिरामन आणि संजय सुतार आणि हिरामन पाटील. बॅट्समन आले ते 50 ते 3 खेळाडू. हा 50 ओव्हर करा. 2 साहेब दिसतात. 4-5. हॅलो ओके. हॅलो 50 ते 7 प्लेअर आहे. तुमचे फोटो पाठवा, तुमचा सत्कार करण्यात येईल. नक्कीच विजयभाई, हीच जोडगोळी ओपनिंगची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळाली होती करावे क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. आणि ह्या ओपनिंगच्या टुर्नामेंटमध्ये ह्या दोघांनी ओपनिंग पार्टनरशिप केलेली होती. जवळजवळ 28 धावांची ओपनिंग पार्टनरशिप. त्याच्यामध्ये दोघांनी आपल्या इनिंगमध्ये 2-2 षटकार खेचले होते, संजय आणि हिरामण यांनी. आज मात्र संजय आणि हिरामण यांना आपल्या संघासाठी जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. इथे मात्र हवेचा झोत आहे. हवेच्या झोतामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होते. एक मिनिट तुम्हाला जरा थांबवतो. कळवा संघ आपला 12वा खेळाडू जो सॉरी ओके थँक्यू. ओके थँक्यू. तर यांना हिरामन आणि संजू हिरामन याला आहे. गरमागरम चायची व्यवस्था ठाकरेने केलेली आहे. आभार. चाय चांगला बनवलं आपण. नक्कीच विजयदादा, हे सुंदर आयोजन नेहरू फुटबॉल संघाचं या मैदानावरती सुंदर आपण पाहतोय. हे चांगली लेवल दिसते या मैदानावरती. चारही बाजूने पूर्ण मैदान हे आणि सुरेख व्यवस्था आहे आपण पाहतोय. खरंच. आणि कारण मी दिलीप पाटील आणि त्यांच्या सहकार्याला घेतो, कारण जवळजवळ 27.5 दिवस जेसीबी इथे लेवल करण्यासाठी लावत होते आणि सातत्याने प्रत्येक जण इथे सुपरविजन करत होते. आणि त्याच्यामुळे आज हा 40+ जे टुर्नामेंट आहे ते त्या पद्धतीने इथे खेळलेत की त्यांचं एकच मोटिवेशन होता की कुठल्याही खेळाडूला इजा किंवा जखम होता कामा नये. हा मोटिवेशन त्यांनी पकडलं आणि एकही दगड त्या मैदानावर ठेवला नाही. हीच खरी कसोटी आणि हीच क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम नेहरू संघाने इथं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मी धन्यवाद मानतो दिलीप पाटील. नक्कीच विजयदा, येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं मैदान, अजून चांगली हिरवळ इथे पाहायला मिळेल. आणि जवळजवळ सुंदर 11 दिवस राजू ठाकूर साफसफाई करण्यामध्ये लागला होता. त्याचं मी अभिनंदन करतो राजू ठाकूर. धन्यवाद. तर इथे जबरदस्त मुकाबला, महामुकाबला पाहायला मिळतो. कळवा आणि वाशी. मोठं आव्हान 57 धावांचं लक्ष विजयासाठी निर्धारित 5 षटकामध्ये. साहेब, आम्हाला भावना पोहोचली. काही जण जेवण घेऊन इथं बसायचे आणि खरोखरच ते करायचं, कारण घरी जाऊन इथलं काम पूर्ण व्हायचं असं त्याचं असं होतं. आणि सामन्याला सुरुवात होते आणि आपले गजानन दादा पहिलं षटक घेऊन येतात आणि सामोरं जात होतो हिरामन पाटील. आणि आता मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि
पंचांचा निर्णय आता आलेला आहे नकारात्मक चेंडू आणि दरम्यान पहिल्या चेंडूवर या 2 धावा बाईटच्या रूपाने नकारात्मक आणि +1 अशा या 2 धावा आणि वाशी संघाने 5 धावा दिल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 5 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र कलवा संघाने पहिल्या चेंडूवर वाशी गावाने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 5. इथे पहिल्या सामन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये इथे 2 धावा आणि खेळण्यासाठी सज्ज होणार होते संजय. आणि इथे जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, बिग शॉट ओव्हर द फेंस फॉर 6 रन. गुड लकिंग शॉट इट इज. क्या बात है, लवली टाइमिंग है, क्या यार क्या शॉट है, क्योंकि जो जहां तक देखा उसको घुमा दिया था सीधा वहां पे स्कोर के दिशा में की तरफ वहां पे तैनात थे वहां पे खिलाड़ी फील्डर थे, लेकिन उनके ऊपर से गेंद चली गई 6 रन. प्रभाकर सर, संजय इथे दूरदृष्टीने खेळताना दिसतोय. हो, कारण संजयने मागच्या याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त तडाखेबाज षटकार त्याने सरळ ठोकला होता आणि आता मात्र त्याने अतिशय सुंदर पद्धतीने आणि सहजतेने फुलटोस पद्धतीने चेंडू फळीवर घेऊन आणि हा षटकार ठोकलाय. म्हणजेच 1 चेंडू आणि 8 धावाचं समीकरण वासी संघाने आता पहिल्यांदा पेलेलं. 1 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा गजानन. पुन्हा एकदा चेंडू लेस्टमच्या बाहेर आणि सीमारेषे बाहेर चौकार. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा फटकारल्या त्या संजय सुतार याने आणि धावसंख्या वाढली ते बिनबाद 12. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या वेळेला चांगली सुरुवात होते त्या वेळेला प्रत्येक खेळाडूचं, येणाऱ्या पुढील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला असतो, जिंकण्याची ईर्ष्या वाढलेली असते. तीच इथे मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल. इंग्लिशमध्ये एक स्लोगन आहे, वेल बिगन इज हाफ डन. तसं काहीच सुरुवात आपल्याला जर चांगली सुरुवात झाली तर अर्धी कामगिरी आपण जिंकू शकतो. आता इथे मात्र दोघांनी ते करून दाखवलेलं आहे आणि पुढील सामन्यामधले कशा पद्धतीने सामना होतोय ते मात्र पाहणं खरोखरच एक मनोरंजक असणार आहे. प्रभाकर आणि पहिल्या चेंडूला अजून 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 12 आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि त्याच पद्धतीने गेलेला चेंडू आणि आता चेंडू आता अडवण्यासाठी खूप धावपळ झाली परंतु अडवता आला नाही आणि हा पुन्हा एकदा बाईच्या रूपाने 4 धावा गेलेल्या आहेत. हॅलो नक्कीच आपण पाहू शकतोय एक खणखणीत षटकार आणि 2 खणखणीत चौकारांच्या सहाय्याने या 3 चेंडूवर लागोपाठ जवळजवळ 8 धावा वसूल केलेल्या आहेत त्या इथे संजय आणि आपल्या संघासाठी खरोखरच सुरुवात चांगली करून दिलेली, चांगली उपयुक्त पारी इथे पाहायला मिळते ती संजय यांच्या रूपाने. नक्कीच धावसंख्या 16वर पोहोचली आहे. अजूनही या षटकातले मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. तर एक चांगली सुरुवात मिळते ती संजय आणि हिरामन यांच्याकडून. हा चेंडू पुढे सरसावला आहे. चेंडूला काढले ते सरळ लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. बढ़िया स्ट्रोक देखने को मिला. कदमों का इस्तेमाल करते हुए आगे आए, कदमों के सहारे ने उन्होंने सीधी कारपेट की सहायता से सीधा गेंदबाज के पीछे स्ट्राइक स्क्रीन की तरफ 4 रन के लिए ठोक दिया गेंद को. इसी के साथ में उन्होंने लगातार चौथी गेंद के ऊपर चौथा प्रहार और चौका उन्होंने वसूल कर दिया. इसी के साथ में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिल रही है यहाँ पे संजय द्वारा राष्ट्रपती. आता त्याची संजयची जर फलंदाजी शैली बघितली असेल की आपल्याला वाटतं की तो लेगच्या दिशेने मारतोय परंतु आता ज्या पद्धतीने तो चेंडू खेळला आणि तो चेंडू अतिशय सुंदर होता आणि आता मात्र पुन्हा एकदा हा पहिलाच निर्धाव चेंडू जातोय गजानन यांचा आणि धावसंख्या झाली ते. मला वाटतं गोलंदाजी सुरुवात खराब म्हणावी लागेल कारण जास्तीत जास्त आपल्याला फुलटॉस पाहायला मिळाले आणि त्या फुलटॉसवरती धावा कुठल्या त्या फलंदाज संजयने. इथे मात्र पुढे सरसावत चेंडूला कट केला होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खरोखर आणि इथे पाहायला मिळालं प्रकाश की चेंडू येईपर्यंत तिथे फिल्डर थांबलेला होता. चेंडूची वाट बघितली तोपर्यंत वाट बघेपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी सहज घेतात 2 धावा इथे घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
22 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक जबरदस्त एक सुरुवात म्हणावी लागेल वाशी संघासाठी ह्या दोन्ही खेळाडूंची, हिरामण आणि संजय यांची. हो प्रभाकर, कारण असं म्हटलं की गजानन महाराज की जे आणि गजाननचे वाशी संघाला प्रसन्न झाला आणि 22 धावसंख्या त्यांनी 6 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. आणि आता नक्कीच आपण नेहमी म्हणतो 21 मोदक, पण त्याबरोबर एक एक्स्ट्रा इथे धाव दिलेली आहे. 22 मोदकांची इथे बरसात केलेले गजानन बाप्पा प्रसन्न झालेले. तर जशी सुरुवात पाहिजे होती कळवा संघाच्या कर्णधाराला पहिल्या गोलंदाजाकडून, तर तशी अपेक्षित सुरुवात मिळत नाहीये. कारण यातले बरेचसे चेंडू या षटकातले फुलटॉस पडले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला संजयने आणि थोडीशी स्वैर गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचाच फायदा तुमच्या वाशी संघाला होतोय आणि धावसंख्या अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास 22 धावफलकावर लागल्या. नक्कीच प्रकाश, खरोखरच उत्कृष्ट विश्लेषण आणि एक चांगला अनुमान आपण केलेलं आहे. आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 35ची आवश्यकता जिंकण्यासाठी. म्हणजे आता मात्र पुन्हा एकदा खेळताना सज्ज होतोय. इथं हवेचा फायदा मात्र घेताना दिसतोय वाशी संघ. शेखर मांडवी आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर रेटा मोदी विकेट गोलंदाजी करतो संजयसाठी. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला, चेंडू जातो फायलेच्या दिशेने, क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये वन बाउन्स आणि अशा पद्धतीने एक धाव मात्र पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळते. 23 धावा फाकावर लागलेल्या आहेत त्या वाशी संघाच्या. आपण पाहू शकता 1, 2, 3, 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला इथे पाहायला मिळतात ऑन साईडला. आणि सज्ज होतो तो शेखर मांडवी आमच्या पवलेच्या दिशेने गोलंदाजी करणार आहे. समोर असणार आहे अटॅकिंग बॅट्समन संजय. शॉर्ट पिच चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक किशोर तिथे प्रवीण आहे, एक धाव मात्र घेतलेला, दुसरी धाव सहज घेतला. इथे आपण पाहू शकतो प्रकाश की रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पर्टिक्युलरली हिरामण हा जास्त फास्ट आपल्याला पाहायला मिळतो संजयपेक्षा. नक्कीच जलदगतीने धावतोय तो हिरामण. परंतु आता जी सुरुवात आपण पाहिली या षटकाची, तर पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. आत्ताचा देखील चेंडू सुरेख होता. त्याने पाहिलं संजयला पुढे येताना चेंडूची थोडंसं उंची चेंडूला दिली आणि इथे मात्र तसा म्हणावा त्याचा शॉट त्याला खेळता आला नाही. फक्त 3 धावा दिल्या. चांगली सुरुवात या गोलंदाज शेखरची. नक्कीच पुन्हा शेखर इथे जोरकर मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो तिथे डिफाईन दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मात्र इथे घेताना दिसत दोन्ही फलंदाज. आणि एका धावेने समाधान, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झालेली ती 26 धावा फलकावर लागलेल्या त्या वाशी संघाच्या. दुसरीवर 3 चेंडू आणि शिल्लक आहे शेखर अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन इथं शेखर मांडवी करतोय. चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पद्धतीने चेंडू टाकतोय. आणि आता मात्र खूपच सुंदर चेंडू आणि चेंडूफळी याचा संधान जमला नाही आणि नकारात्मक चेंडू. उद्वेष्टेच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि नकारात्मक चेंडू. पंचांचं अचूक निरीक्षण. थोडासा उशिराने आलेला धाव, परंतु इथे 3 चेंडू आणि 5 धावा दिल्या आहेत आतापर्यंत शेखरने. पुढचा चेंडू अत्यंत सुरेख गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा चेंडू गेलाय तो फाईनलेटच्या दिशेने. या दरम्यान जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा मात्र सहज पूर्ण करतायत हिरामण आणि संजय. 2 धावांनी धावसंख्या 29 वरती. अजूनही जवळपास 28 धावांची आवश्यकता आहे. 28 रन्स रिक्वायर्ड इन लिमिटेड. 20 चेंडू ना, जवळपास 20 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू पुढे सरसा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर येईपर्यंत इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या एक विशेष आपण पाहिलेला प्रत्येक चेंडू गणित मात्र धावा इथे काढताना दिसतो दोन्ही फलंदाज. त्यामुळे प्रेशर जो असतो तो फिल्डर आणि गोलंदाज यांच्यावर येताना दिसतोय. आणि इथे तेच मात्र स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावगती घेतलेली आहे, दुसऱ्या ओव्हरमध्ये दबाव तंत्र इथं पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांचा. धोरका शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडूची कर घेऊन हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँडमध्ये. एक धाव घेतलेला आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आहे कारण संजय यांनी परत पाठवलेले हिरामणला. आणि अशा पद्धतीत 1 धावावर समाधान आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा इथे पाहायला मिळते. 2 ओव्हरची इथे समाप्ती झालेली आहे आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकावर लागलेल्या आहेत. एक जमेची बाजू म्हणावं लागेल की कळवा संघासाठी शेखरने एकही मोठा फटका अर्थात चौकार किंवा षटकार सीमापार फटका लागण्याची संधी दिली नाही ती या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत हिरामण आणि संजय. तर
चांगला षटक म्हणता येईल कळवा संघाचा विचार केला तर. नक्कीच प्रकाश जरी त्याने दिलं नाहीये तरी धावसंख्या मात्र त्यांच्या ओव्हरमध्ये डबल फिगरमध्ये गेलेले, 10 फिगरमध्ये गेलेले. ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे 10च्या वर धावा किंवा 10 धावा दिल्या म्हणजे तिथे चांगली गोलंदाजाने जर का धावा 7 ते 8च्या आतमध्ये ठेवल्या तर या लिमिटेड ओव्हरमध्ये चांगली ओव्हर आपण नेहमीच म्हणतो. तिथे मात्र एक चांगलं दबाव तंत्र ठेवलेलं दोन्ही फलंदाजाने आणि तो टेम्पो, तो एक प्रेशर जो आहे तो फिल्डिंग आणि गोलंदाजांवर तो अजूनपर्यंत कायम ठेवलेला तो इथे पाहायला मिळतो. अर्थातच अशा वेळेस गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक देखील असतं आणि त्या दृष्टीने दरम्यान मात्र आपण पाहू शकतो बंटी थोडंसं जायबंदी झालेलं आहे, दुखापत झालेली आहे त्याला पायाला आणि तो परत बाहेर येताना दिसतोय मैदानाच्या आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी कदाचित आपल्या पासिंग बँकेचे अध्यक्ष रणजित पाटील हे तिथे आणि त्यांचे थोरले बंधू जाताना दिसतात. आणि खरोखर आता मात्र सामन्याचं एक जबरदस्त असं सामन्यामध्ये कलाटणी पाहायला मिळते कारण पहिल्याच 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रभाकर या कलबल संघामध्ये 3 बंधू आहेत, एक पाटील बंधू, म्हात्रे बंधू आणि मडवे बंधू. हे जवळजवळ 3 घरातलाच एक संघ तयार झालेला आहे. फक्त 5 जण आजूबाजूचे भेटलेत. अर्धा संघ प्रवीण मात्रे तर एक चांगला गोलंदाज येतोय कळवा संघाकडून प्रवीण म्हात्रे. या षटकामध्ये नक्कीच अपेक्षा असतील कळवा संघाला एक माफक भेदक गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळेल आणि वाशी संघाचा जो आलेख धावांचा वाढतो आहे त्याला कुठेतरी सरासरीला ब्रेक लावला जाईल अशी अपेक्षा कळवा संघाचे समर्थक करत असतील. बघायचं या षटकात काय होते विजयदा. यस प्रवीण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. हिरामन सज्ज नावाजलेला गोलंदाज प्रवीण. आणि आता मात्र हा झेल उडालाय आणि झेल घेण्यासाठी 3 जण धावतात आणि या दरम्यान या 2 धावा सुद्धा हिरामन याने धावून काढल्या. चेंडू आणि चेंडू फलयाचं संधान व्यवस्थितपणे जुळलं नाही आणि हा उडालेला झेल आणि या दरम्यान या 2 धावा कारण लगातार 2 चेंडूवर 2 जोरदार हिरामन यांना भेटलेले आहेत कारण ते चेंडू आणि क्षेत्ररक्षक याचं ताळमेळ म्हणजे तेवढ्यापर्यंत पोहोचलं होतं परंतु झोन उडाला होता म्हणजे कुठंतरी खतरा निर्माण झाला होता. प्रभाकर नक्कीच परिणाम नो मॅन्स लँड मध्ये आपण जोरदार म्हणू शकत नाही. दरम्यान मात्र एक चांगला शॉट पाहायला मिळतो. चेंडू येतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो, फील्ड करतो, थ्रो करतो. दरम्यान मात्र एक धाव पुन्हा आणि अशा पद्धतीने एका धावीवर मात्र एक विशेष आहे आतापर्यंत एकही चेंडू मात्र त्यांनी सोडलेला नाही. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर एक ते धावा काढताना दिसतात. एक दबाव तंत्र अवलंबलेला होतो दोन्ही फलंदाजाने. उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही फलंदाजांची सज्ज होते पुन्हा एकदा खेळण्यासाठी. संजय समोर असणारे गोलंदाज लेफ्ट हँड विकेट. चेंडू पाहण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फलंदाज कोणत्या प्रकारचं मेचकुटी जमलं नाही. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा एक निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. विजयभाई काय म्हणायचं आहे चेंडू आणि चेंडू फलकांचे संधान जमवले कारण चेंडूचे पिचिंग जे आहे प्रवीणचे अतिशय जबरदस्त पद्धतीने तो लक्ष साधतो कारण संजय ज्या पद्धतीने फलंदाजीला उभा राहतोय त्याच पद्धतीने टिचून गोलंदाजी ज्याला म्हणतात असा हा प्रवीण करतोय. नक्की पुन्हा एकदा प्रवीणाचा चेंडू तर खोदून काढलेला चेंडू, दिशा दिलेला चेंडू जातो इथे थोडीशी मिस होईल. 2 धाव अजूनही मिळतील की काय बघूया परंतु एक तर धाव मिळालेली आहे. 2री धाव सहजगत्या भेटलेली आणि अशा पद्धतीने 2 धावांवर समाधान आणि 2 धावांनी मात्र धाव संख्या पुन्हा एकदा आकार घेताना दिसतो. 37 धावा फरकावर लागल्यात. 20 धावांची अजूनपर्यंत आवश्यकता येणाऱ्या 14 चेंडू शिल्लक 14 चेंडूंमध्ये 20 धावांची सामना आवाक्यात होताना दिसतो वाशी संघाच्या. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. काही घडू शकतं, काही होऊ शकतं. चांगली गोलंदाजी ते रोखू शकतो ते वाशी संघाला. पुन्हा एकदा प्रवीण लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अँगुलर टर्न पाहायला मिळतोय. जोरदार मानवा प्रयत्न, हाराकिरी पत्करली आणि इथे मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे. 3 देतो तो संजय. प्रभाकर सर आता जर इथे दशरथदादा असते तर नक्कीच म्हणाले असते पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठीमागून चोरी झाली. अगदी तशाच पद्धतीने मला वाटतं की हिरामनने त्याला कानमंत्र दिला की संजय तो थकलेला आहेस तो दरवाजा उघडा ठेव आणि काही जरी चोरलं तरी जागर तुझी कार्यक्रम तू पार पाडलेला आहेस. नक्कीच खरोखर चांगली फलंदाजी त्यांनी केली. आपल्या संघासाठी उपयुक्त भरीव अशी कामगिरी.
21 धावा एकट्या संजय यांनी कुठून काढलेल्या आहेत. आणि आता येतो तो संघाचा कर्णधार मनोज म्हात्रे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. कारण इथे मात्र पडझड झाली तर कदाचित मोठी हानी होऊ शकतो. कारण 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी, येणाऱ्या 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. हवेचा झोत वाढलेला आहे. हवेच्या झोताप्रमाणे हवेच्या झोतावर हवेच्या जोरावर मात्र इथे चेंडू भिरकावून देऊ शकतो फलंदाज. खेळण्यासाठी सज्ज प्रवीण यांची गोलंदाजी. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो कार्पेटच्या सहारे. चेंडू इथे काळू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान मात्र आपलं खातं उघडतोय इथे कर्णधार मनोज म्हात्रे. 1 धाव आणि 1 धावेने आता मात्र आपण पाहू शकतो येणारे 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर, या 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. खरोखरच एक अटीतटीचा सामना इथे पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघांना तुल्यबल संधी असणार आहे. विजयभाई काय म्हणायचं? यस, खरोखरच कारण आता गोलंदाजीचं लय बघितली असते प्रवीण आणि अतिशय आटोक्यात जे फलंदाजी भरलेली होती ते कुठेतरी आटोक्यात आणले आणि याच्या पुढे येणारा 6 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि एक त्याने खाते उघडलं बळेंचं. कारण त्रिफला त्यांनी उडवला आपल्या संजय स्वतः. नक्की विजयभाई, अशा गोलंदाजीची आवश्यकता होती कळवा संघाला आणि ती एक ओव्हर मात्र एक चांगली ओव्हर त्यांनी इथे टाकून आपल्या संघाला पुनश्च एकदा कमबॅक करताना देतोय. आणि आता मात्र या 12 चेंडून 19 धावा म्हणजे खरोखर सर हे षटक अतिशय महत्वाचं असेल. या षटकामध्ये कर्णधार कळवा संघाचा कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी येतो, गोलंदाजी तो गोलंदाज कितपत धावा देतोय आणि शेवटच्या येणाऱ्या गोलंदाजाला कितपत धावा शिल्लक पडतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि आता जी गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज प्रवीणने केली होती तर पहिली जोडी सलामीची जोडी फोडण्यात यश मिळवलं आणि एक ब्रेक थ्रो दिलाय आपल्या संघाला. बघायचं आहे इथे मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतं का बघायचं या षटकामध्ये. नक्की चातुल यांची गोलंदाजी मनोजसाठी मांडण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फौल मजकूर काही जमलेला नाहीये. चेंडूचा टायमिंग, चेंडू टर्न होतो मिडल स्टंपला पडून चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना दिसतोय. एक टर्न आपल्याला पाहायला मिळतो तो अतुल यांचा. आणि इथे कोणत्याही प्रकारच्या लाईन मध्ये न येताना हवेमध्ये चेंडू बॅट भिरकावून देताना दिसतो. मनोज खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. एक अटॅकिंग बॅट्समन आहे ज्याच्याकडे खरोखर ते मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तो सज्ज होतोय. समोर असणारा अतुल आपला बॉलिंग मार्फत विकेट. इथे मात्र जोरदार शॉट लोअर बुलटॉपला उचललेला चेंडू जातोय. बिग शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन गुड लुकिंग शॉट इट इज. प्रभाकर सर खराब चेंडू, त्याचा पूर्णपणे फायदा उठवला फलंदाजाने. ह्याला म्हणतात हलवा बॉल, लॉलीपॉप बॉल. ले बाहेर म्हणजे तुझे संघाला विजयी व्हायचं असेल तर अत्यंत उत्तम गोलंदाजी, उत्तम लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच. आणि आता मात्र 10-13 असं समीकरण पाहायला मिळतंय. प्रभाकर या षटकाराने खूपच समीकरण खाली आलं तर 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण ठेवलं आहे. या अर्थी राजू ठाकूरने अजून एक कमाल केलेली आहे की इथं जवळजवळ 2 दिवसाची सर्व खेळाडूसाठी आणलेली फुलं राजू ठाकूर याने दिलेले आहे. फुलं कारण फळ मला भेटला नाही त्याच्यामुळे मला वाटलं फुलं, कारण मला फुल जे आहे ते राजू ठाकूर याने आणले आहे. आणि जोरदार टाळ्या वाजवा राजू ठाकूर साठी. पुन्हा एकदा आतून लपताना विकेट जोरदार शॉट. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतो. चेंडू येतो आउट ऑफ द पार्क. गुड लुकिंग शॉट. बॅक टू बॅक गुड लुकिंग शॉट. खराब चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस. आणि खरं म्हणजे आवश्यकता आहे ते ब्रह्मास्त्र, यॉर्कर किंवा खूप टप्प्याचा चेंडू बाउन्सर्स वगैरे टाकण्याची आवश्यकता आहे. फलंदाजाची भंभेरी ओढण्याची आवश्यकता आहे. तर इथे मात्र दोन्ही खराब चेंडू आणि त्याचा मात्र कुठेतरी वाशी संघाला फायदा होतोय. सही फरमाया. लेकिन उसी तरह का बैट्समैन जो है एक बड़ा अटैकिंग बैट्समैन है जिनके पास बहुत ही बड़े अच्छे शॉट खेलने की क्षमता है. ऐसे गेंद बल्लेबाज वहां पे अगर बल्लेबाजी करते हैं तो गेंदबाज भी वहां पे हड़बड़ हो जाते हैं. उनको मालूम नहीं पड़ता कि किस तरह से गेंदबाजी किया जाए. फिर से तैयार है खेलने के लिए अतुल की गेंदबाजी. मनोज ये गेंद और इसे मारना चाहते थे लेकिन यहाँ पे 3 बोल्ड होना सॉरी ये गेंद 4 बाई के रूप में जा रहे हैं. बाल बच गए वहां पे मनोज और विकेट कीपर बॉल बाउंड्री के बाहर गया. आता मात्र खरंच सुरेख चेंडू होता परंतु हा चेंडू विकेट किपरला काही सापडला नाही आणि त्याचाच परिणाम चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. अवांतर धावा
आणि 4 धावांनी इथे मात्र धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. धावसंख्या झाली 54. आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता. आणि बघू शकतो आपण आता कर्णधार ज्या पद्धतीने MS धोनी हा षटकार खेचून सामना जिंकतो तसा जिंकतो सामना का बघायचा. कर्णधार उभा आहे तिथे खेळपट्टीवर. मनोज सज्ज आहे. अतुल गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट मोड विकेट. हा चेंडू इथे दोरकास मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रायल होतो तिथे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी सहज गती गेलेला आहे मनोज. आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार आहे. आणि अशा पद्धतीत सामना जिंकलेला आहे तो वाशी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. आपण बघू शकतो मोठी धाव संख्येचा पाठलाग करताना सहज गती सामना आपल्या खिशात घातलेला आहे. कळवा संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. हेलो हेलो चेक माइक चेक. नई गांव के ग्रामस्थों ने इतना मेहनत करके जो ग्राउंड को सजाया लास्ट टाइम में. एक मिनिट प्लीज प्लीज आपको देता हूँ मैं. आणि आता आमचे लायन विजय पाटील हे आम्हाला आमच्यापासून थोडंसं विदा घेतात. त्यांना जायचं आहे. घनसोली येथे 4:30 वाजता शोकसभा आयोजित केलेली आहे. दिवंगत माजी नगरसेवक दीपक पाटील यांची शोकसभा 4:30 वाजता आहे. त्या शोकसभेला इथे उपस्थित राहण्यासाठी विजय पाटील हे आपल्या समालोचन कक्षामधून चाललेले आहेत. आणि खरोखरच उत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कैमरामैन जरा. यस थैंक यू. हम देख रहे थे कि 30 गेंदबाज 57 रन की आवश्यकता थी, लेकिन देखते देखते इस मैच में पूरी तरह से पहली गेंद से हावी हो गए थे यहाँ वाशी की टीम. और वाशी की टीम के प्रशंसक यहाँ पे हमारे साथ में मेरे साथी MA भगत जी. हेलो. करावं तसेच वाशीगाव संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. करावं आणि वाशीगाव ताबडतोब नाणेफेकीसाठी. मनोज प्लीज. हा सामना 4 षटकाचा असेल. दोन्ही संघाने दखल घ्यायचे. तसेच या 2 संघाने नाणेफेकीचा कॉल करणार आहेत. काय नाव. कृष्णा म्हात्रे साहेब गावचे मूळ गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांनी नाणेफेक करायचे. इस बीच हमारे बीच में यहाँ पे हमारे मंच के ऊपर उपस्थित है MS भगत, वाशी गांव के प्रशंसक. एक जबरदस्त अर्पण मौला खिलाड़ी है. हम उनसे गुजारिश करते 2 शब्द हमें कहना है इस जीत के बारे में. थैंक यू शिवप्रभात जी. आपने जो सही कहा. हम चाहता हूँ कि मेरी बात से मैं बहुत पहले से कनेक्टेड थे, अभी भी है. और जस्ट लाइक मीन्स पास्ट टाइम का जो 1947 बिफोर की जो स्टोरी है कि विलेज की है, जैसा जस्ट लाइक मतलब गालियान घाटी में जो इंडिया का जो पोस्ट टॉप में रहते थे, वैसा सेम इधर भी एक पोस्ट है. इंडियन लोग ने यहाँ पे पोस्टिंग जो है आज यहाँ पे जो अग्रिकोली भवन जो है वहाँ पे ब्रिटिश टाइम के टाइम जो पोस्ट थी, यानी बड़ा एक बंगला था, उसमें मैं आया जाया करता था. क्योंकि वो जो अभी दिलीप ग्राम के माध्यम से जो ग्राम जो सुधार किया है, इसके लिए मैं इनका भी सत्कार करता चाहता हूँ. और शिवप्रभात जी, आपने जो सही कहा कि आपका जो वाणी यानी कि आपका जो वॉइस यहाँ पे जो पूरा नई मूवी के अंदर इंग्लिश हिंदी मराठी और हमारे अभी जो प्रकाश है दरी खोरा प्रकाश है. प्रकाश थँक यू फॉर. करावे आणि वाशी संघामध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. सरांना विनंती करेल. झाला का. करावेने कॉल केलेला आहे आणि राजनीती अशी काय नाही. आम्ही ते मगाशी पण मी बोललो का गेम आहे बघा. आपण ठरवल्याप्रमाणे जर नेहमी गेम झालं असतं तर सर्व फायनल आम्हीच मारल्या असत्या.
तसं आहे. आणि कसं आहे, प्रत्येक मी वेळेला तेच बोलतो का मैदानामध्ये उतरल्यावर तुम्ही तुमच्या कौशल्य म्हणजे बॉलिंग बॅटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या टीमला तुम्ही हे द्यायचं असतं. आणि यांना आम्ही एवढ्या धावावर रोखू एवढं ते आम्ही तेवढं सांगू शकत नाही की आम्ही यांना एवढ्यावरच रोखू. आमचं आम्ही जेवढं आमच्या संघासाठी व गावासाठी जेवढं खेळता येईल तेवढं आम्ही जिंकायसाठी प्रयत्न करू. अतिशय प्रामाणिकपणे आपण आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं. नाणेफेक आपण जिंकलेली आहे, काय निर्णय असेल आपला? ते आम्ही आता आमची कमिटी सर्व जे 11च्या 11 टीम आहे ते आम्ही सर्व ते ठरवणार, त्याच्यानंतर डिसिजन घेणार. ओके, धन्यवाद. त्याचप्रमाणे वाशेगावचे कप्तान देखील आपल्या समोर आहे. नाणेफेक तर आपण गमावली आहे. सदर मॅच बद्दल आपली काय रणनीती असेल? जर आम्हाला पहिली फलंदाजी दिली तर आम्ही 55 ते 60 धावांचा टार्गेट त्यांच्यासमोर राखू आणि याच्या शब्दाला मान देऊन तो वाशिगाव संघाचे मजबूत आहे हे त्यांनी लक्षात ठेवा संघाने. वा, दोन्ही संघ या ठिकाणी मजबूतीनं मैदानामध्ये उतरणार. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. निरोगा 40+ संघातर्फे खूप खूप शुभेच्छा. कॉमेंट्री. धन्यवाद. तर एक मोठा सामना इथे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा वाशी संघ आणि करावे संघ दोन्ही संघ पहिल्या फेरीतले आपले सामने जिंकून पुढे सरसावले आणि या दोन संघामध्ये आता एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाशी विरुद्ध करावे. तर आमचे गुणलेखक विघ्नेश मडवी पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होत आहेत. तसेच समालोचक प्रभाकर पाटील हे देखील आमच्या सोबतीला येत आहेत. आणि आमच्या सोबत इथे वाशी संघाचे एक स्टार क्रिकेटर, एक वाशी संघाचे प्रशंसक एम.एस. भगतजी आहेत. त्यांच्याकडून 2 शब्द आम्हाला ऐकायचे आहेत की वाशी संघाच्या बद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती. नक्कीच वाशी संघ या सामन्यात मोठ्या संघासमोर उभा आहे, एक करावे संघासमोर उभा आहे. तर इथे तुमचा संघ कशी कामगिरी करेल, काय करेल हे तुम्ही सांगा. थैंक यू प्रकाश जी और शुक्रिया जी, आपने जो सही कहा कि हमारे पास जो कोई ओपनर महाभारत का एक संजय करके सबसे बड़ा मतलब स्ट्रॉन्गेस्ट और टीम डेवलप होने से पहले सिर्फ इसी को दिखता था और इसी ने जो भी 6 मारने के बाद आज जो वाशीगांव को जो यहाँ पे हाथ मतलब प्रॉपर पहुँचा दिया है वैसे सेम वैसे ही 101% इतना ही अच्छी स्ट्रोकर है. और आने वाला समय लगता है ये बिल्डिंग तो इसके सामने नथिंग है. इसके भी आर पार करके हम लोग जो सियार ऋषा बोलता है ना, नॉट पाकिस्तान एजेंसी डायरेक्टली चाइना बॉर्डर से बाहर 6-4 करने का इतना क्षमता रखती है. सुप्रकाश जी, थैंक्स फॉर. क्या बात है, आपने तो भाई आपने तो सीधी यहाँ से बिल्डिंग के आर पार निकलते हुए पाकिस्तान और चाइना बॉर्डर तक पहुँच गए. कोई बात नहीं है, एक आपकी इच्छा है कि इस तरह का खेल होना चाहिए. परंतु एमएसजी खरे फलंदाजाची खरी कसोटी ही चांगल्या गोलंदाजासमोर लागत असते. तर इथे मात्र चांगले गोलंदाज 5ही चांगले गोलंदाज घेऊन खेळणारा खेळतोय तो करावे संघ आणि या 5 करावे संघाच्या गोलंदाजांसमोर तुमच्या फलंदाजांची कसोटी नक्कीच लागणार आहे आणि हा एक मोठा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे कर्णधार महादेव म्हात्रे, अत्यंत सुंदर आयोजन या स्पर्धेचं नेहरू गाव 40+ आणि कर्णधार महादेव म्हात्रे यांच्या कोण या सामन्यासाठी पंच म्हणून नक्कीच एक मोठी पर्वणी इथे पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला या संघातील दोन्ही टीमच्या खेळाडूंना एक मोठी संधी इथे पाहायला मिळते. हा सामना 4 ओव्हरचा असणार याची नोंद घ्यायची, परंतु एक मोठी संधी, एक मोठी अनाउन्समेंट इथे करण्यात येत आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज नेरूळ संघाचे महादेव म्हात्रे, या महादेव म्हात्रेंचा जो इथे बॅनर लागलेला आहे आपण पाहू शकतो. तिथे संपूर्ण कमिटी आणि महादेव म्हात्रे यांनी त्यांचं एक स्वागत इथे एक बॅनर लावलेला आहे. जर का एखाद्या फलंदाजाने त्या बॅनरला जर का शॉट मारला, सिक्सर मारली, तर त्या प्रत्येक षटकाराला आणि प्रत्येक फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक महादेव म्हात्रे यांच्यातर्फे ठेवण्यात आलेलं आहे. एक जबरदस्त असा सुवर्ण संधी पाहायला मिळते. तर प्रभाकर सर एक मोठी बातमी येते, एक सुवर्ण संधी दिली आहे ती महादेव म्हात्रे यांनी हा जो मिड विकेटला जो बॅनर आहे लावलेला मोठा बॅनर इथे, तर या मिड विकेटच्या बॅनरवरती जर षटकार लागला तर बॅनरला चेंडू हादळला डायरेक्ट षटकार, तर 2000 रुपयांचं बक्षीस ठेवलं महादेव म्हात्रे यांनी. एक मोठी बातमी, सुवर्ण संधी फलंदाजांसाठी.
दोन्ही संघाच्या सर्व फलंदाजांना ही संधी असणार आहे. तर बघायचं आहे कोण लाभ उठवतो या संधीचा. नक्कीच प्रकाश, खरोखरच इथे एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे वाशी 40 प्लस आणि कराड 40 प्लसच्या संघातील प्रत्येक फलंदाजाला. जर तुम्ही षटकार मारला आणि जर तो बॅनरला लागला, बॅनरवर षटकार बरोबर बॅनरला लागला तर ₹2,000 तो पारितोषिक प्रत्येक षटकाराला, प्रत्येक फलंदाजाला इथे ठेवण्यात आलेलं आहे. तर या निमित्ताने प्रभाकर सर एक आठवण होते आपले खेळाडू ज्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी खेळले होते, रणजित सिंग यांची. तर त्यांच्यामध्ये त्यांची अशी ख्याती आहे की त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती, एवढी परफेक्टनेस त्यांच्यात होतं की सांगून त्या ठिकाणी षटकार मारण्याची त्यांच्यामध्ये कुवत होती. नक्कीच खरोखरच. आणि इथे मात्र आमच्या वाशी संघामध्ये सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्याकडे सुद्धा ताकद आहे, फटके मारण्याची क्षमता आहे. इथे मात्र आपण पाहू शकतो आता मोद विकेट. पहिला चेंडू आउटसाईड द स्टंप वाईट करार केलेला अंपायर यांनी सोडून दिलेला इथे काशीनाथ यांनी. आणि अशा प्रभाकर सर एक मिनिट, दोन्ही संघांना पुन्हा एकदा सांगतोय की हा सामना 4 षटकांचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या, 4 षटकांचा हा सामना आहे दुसऱ्या फेरीतला. विजय फिर से अपने बॉलिंग मार्क पे, हमारी ओर से ये गेंद और इसे उठा दिया, घुमा दिया, गेंद हवा में, वैभव उसके पीछे ये कैच लपकने की कोशिश. बहुत ही बड़ा आसान कैच था. उनको इनका कॉन्फिडेंस तो बहुत ही बड़ा कॉन्फिडेंस था कि मैं इस कैच को ले लूंगा, लेकिन आखिरी वक्त में धोखा दिया. गेंद ने अपने हाथ से फिसल गई गेंद और इसी के साथ में एक बड़ा जोरदार यहाँ पे काशीनाथ के लिए. बहुत ही अच्छी गेंदबाजी थी विजय की, एक अच्छा सुनहरा मौका था, लेकिन ये अग्नि की गेंद को उठा दिया. क्या लवली शॉट. और ये एक कैच यहाँ पे ले लिए बाउंड्री लाइन के ऊपर, बराबर उन्होंने कैच को लपक लिया. इसी के साथ में पहले विकेट का पतन. यहाँ पे एक कैच तो छूट गई, लेकिन दूसरी कैच यहाँ पे ले ली है और इसी के साथ में पहले विकेट का पतन यहाँ पे देखने को मिला है वाशी की टीम का. प्रभाकर सर फटका नक्कीच चांगला होता, चेंडूला जज देखील चांगला केला होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली फटक्यामध्ये आणि इथे मात्र सीमारेषेवरती झेलबाद होऊन तांबूत परतलाय तो फलंदाज संजय. तर पहिला झटका, पहिला हादरा बसतोय इथे वाशी संघाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 2. सही बात है. जब क्रिकेट के इसी गेंद और बल्ले का जो खेल कश्मकश होती है, वो कश्मकश देखने के लिए क्यों आते हैं यहाँ पे प्रेक्षक, क्यों देखते हैं यहाँ पे यूट्यूब के माध्यम से जितने लोग देख रहे हैं वो भी यहाँ प्रशंसा करेंगे. क्योंकि पहली इनिंग में जिस बल्लेबाज ने 21 रन बनाए थे, बटोर लिए थे, वही बल्लेबाज अब यहाँ दूसरी मैच में पहली गेंद के ऊपर अगर कैच आउट हो जाता है तो ये बड़ा दुर्भाग्यपूर्ण होगा उस बैट्समैन के लिए, क्योंकि बड़ा अच्छा बैट्समैन था लेकिन आउट होकर पहले में जाना पड़ा. खेलने के लिए तैयार है अब काशीनाथ, सामने है विजय. राइट अमोद विकेट हमारी ओर से ये गेंद लेके जा रहे हैं. विजय की गेंद को उठा दिया, घुमा दिया, हवा में गेंद और ये हवाई षटकार. क्या बात है, बढ़िया शॉट. प्रभाकर सर बॅनर वाटला थोडक्यात, ₹2,000 थोडक्यात हुकले. नक्की, परंतु इथे खरोखर एक उत्तम असा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. षटकार खेचण्याची इथे मात्र आम्ही मगाशीच म्हटलं होतं 5 असे खेळाडू आहेत की वाशी संघामध्ये ज्यांच्याकडे षटकार खेचण्याची ताकद आहे. इथे मात्र तीच प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या मॅच मध्ये इथे संजय यांनी षटकार खेचला होता. इथे मात्र काशीनाथ यांनी सुरुवात षटकाराने केलेली आणि षटकाराने आपलं खातं खोलतो तो काशीनाथ. पुन्हा एकदा सज्ज होतोय काशीनाथ खेळण्यासाठी. समोर आहे विजय. राईटा मोद विकेट, गोलंदाजी करतो काशीनाथसाठी. बोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना बघतो आपण आणि बघता बघता सहजगत्या दुसरी धाव काढलेली आहे हिरामन यांनी. काशीनाथ नॉन स्ट्रायकरला एंड असताना हिरामन मात्र इथे नॉन स्ट्रायकर एंडकडे पोहोचला होता. दुसऱ्या धावेसाठी त्याला जबरदस्तीने पाठवला आणि अशा पद्धतीने 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. हा, पुन्हा एकदा खेचण्यासाठी सज्ज होतो तो काशीनाथ. 10 धावा फलकावर. सर काशीनाथ यांचं लक्ष त्या बॅनरवरती आहे. महादेव म्हात्रे आणि नक्की सुवर्ण संधी दरम्यान मारण्याचा प्रयत्न, हुकलेला प्रयत्न, विकेट किपर यांच्या हातामध्ये, मनोज म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय इथे विजय, परंतु एक अजूनही शेवटचा एकच चेंडू इथे शिल्लक असणार आहे या ओव्हरमधला. बघूया कशा पद्धतीने खेळतोय तो काशीनाथ. एक अटॅकिंग बॅट्समन, डॅशिंग डायनामाइट खेळाडू.
पुन्हा जोर का शॉट, चेंडू हवेमध्ये आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ ट्रेमेंडस शॉट ओव्हर द फेन्स. या ओव्हरमध्ये आतापर्यंत काशीनाथाने 2 षटकारांची लयलट केलेली आहे आणि आपल्या संघासाठी एक उपयुक्त अशी पारी खेळताना संघाची धावसंख्या मात्र 16 या धावसंख्येवर पोहोचवलेली आहे. आणि खरोखरच ज्या वेळेला पहिली ओव्हर चांगली येते, धावा निघतात, त्यावेळेला एक मनोबल वाढतं संघाचं. तोच मनोबल इथे आता वाढवताना दिसतोय काशीनाथ. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी पारी खेळताना दिसतोय तो काशीनाथ. नक्कीच वाशी संघाने पहिल्या षटकात 16 धावा गोळा केल्या असं नक्कीच म्हणता येईल. परंतु इथे काशीनाथ 50पेक्षा जास्त वेळ असलेला हा फलंदाज आणि 2 षटकार उत्तुंग षटकार खेचलेत. आपल्या मनगारची ताकद त्यांनी नक्की दाखवली या षटकामध्ये. चांगली सरासरी चांगली सुरुवात इथे वाशी संघाची. 1 विकेट जरी गेला असला तरी देखील कुठल्याही प्रकारचं नक्कीच प्रकाश खरोखर कुठल्याही प्रकारचं दडपण इथे घेतलेलं नाहीये आणि खरोखर 2 षटकार खेचून मात्र संजयची विकेट गेली असताना सुद्धा 2 षटकार खेचून मात्र आपल्या संघासाठी एक चांगली भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो तो काशीनाथ. 50च्या वरील खेळाडू, परंतु खरोखरच एक चांगली सुरुवात आपल्याला त्यांच्यापासून पाहायला मिळते. आणि दुसऱ्या 50च्या वरील खेळाडू हिरामन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. प्रमोद यांची गोलंदाजी नाही का बहुत विकेट. प्रमोद तो हिरामन, क्या बात है, लवली शॉट ओवर द फेंस फॉर अ 6 रन. जबरदस्त शॉट, क्या बात है. एमएस आप क्या कह सकते. के सबसे बड़ा गुंडार हमारे क्या बोलता है जिसने 2000-3000 जो शॉट के लगा उसका बेनिफिट. हाँ, महादेव मात्रे ने जो बेनिफिट लगाया, जो प्राइस दिया है, उस प्राइस की खोज में है ऐसा लगता है हिरामन. ये जहां तक देखा जाए थोड़ा सा साइड से चला गया, साइड स्क्रीन से, और वहां षटकार ले लिया उन्होंने अपने टीम के लिए. बहुत ही बढ़िया बैटिंग. जहां तक देखा रोहित शर्मा जिस तरह से बैटिंग करते हैं, जिस तरह से षटकार मारते हैं, उसी तरह का षटकार देखने को मिला यहाँ पे हिरामन के द्वारा. फिर से तैयार है हिरामन खेलने के लिए. गेंद प्रमोद की राइट मोदी के लिए गेंद, और फिर से उठाना चाहते थे बैट का बाहरी किनारा लेके. गेंद चली गई पॉइंट की दिशा में. 1 रन तो ले लिया है, दूसरे रन की गुंजाइश है, और देखते देखते पूरा नहीं कर पाए. थोड़ा सा कम हो गया यहाँ पे. दूसरी रन की गुंजाइश नहीं थी, लेकिन वो दौड़ पड़े दूसरे रन के लिए और अपनी विकेट का खो दिया उन्होंने वहां पे. और इसी के साथ में दूसरी विकेट का पतन देखने को मिल रहा है यहाँ पे हिरामन के द्वारा. क्योंकि जहां तक अच्छी बैटिंग हो रही थी, अच्छा बैट चल रहा था, तो ये दूसरे रन की आवश्यकता नहीं थी. लेकिन उन्होंने यहाँ पे आत्मघाती रन लेने की कोशिश की. उसी बदौलत यहाँ पे विकेट खोना पड़ा. विकेट खो के वापस अपने पवेलियन की तरफ निराश होके आना पड़ेगा उनको. इसी तरह के साथ में दूसरी विकेट का पतन देखते देखते अब 23 रन बटोर लिए दोनों बल्लेबाजों ने, और यहाँ पे 2 विकेट का पतन देखने को मिला है. ये दूसरी ओवर चल रही है, दूसरी ओवर की दूसरी गेंद के ऊपर. प्रभाकर सर, रनिंग बॅटिंगपेक्षा आम्ही कौतुक करेन त्या फिल्डरचं, त्याच्या थ्रोचं. नक्कीच चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला आणि चांगलं कलेक्शन मनोज म्हात्रेचं. आणि त्यामुळेच हा फलंदाज जो हिरामन बाद होतोय त्याचं यश नक्कीच त्या फिल्डरवर जाते. सही फरमाया आपने. क्योंकि जहां तक देखा जाएगा, हमने देखा हिरामन जैसे खिलाड़ी है, चित्ते की दौड़ लगाते हैं, रनिंग बिटवीन पे विकेट करते हैं, और आज वो आउट जब होते हैं तो उसका पूरा श्रेय जाना चाहिए. वहां के जो फील्डर है पॉइंट के डीप पॉइंट में खड़े थे, आगे दौड़ते हुए आए, उन्होंने पिकअप कर दिया और सीधा थ्रो किया वहां पे मनोज म्हात्रे, विकेट कीपर मनोज म्हात्रे के दास्तानों में. और कोई भी गलती नहीं वहां पे मनोज म्हात्रे के द्वारा. और इसी के सारा ये एक और विकेट जो है, ये गिफ्ट विकेट कह सकते ये यहाँ पे. और इसी तरह से ये विकेट का पतन, 2 विकेट तो चले गए. देखना अब आए हैं फिर से कप्तानी की पारी, अपनी पूरी खंडे पे ओवर लेते हुए मजबूत पारी खेलने के इरादे से. राइट बहुत विकेट ये गेंद मनोज के लिए, और उठा दिया है गेंद को. गेंद हवा में. आहा, ये टाइम अब इस बार में कोई गलती नहीं है. और इसी के साथ में यहाँ वैभव ने एक कैच तो छोड़ा था, लेकिन ये जो बड़ा खिलाड़ी यहाँ पे परास्त कर दिया, बड़े खिलाड़ी को आउट कर दिया, ये बड़ी अच्छी एक अच्छा संघाला मोठा आदर म्हणता येईल. कारण हिरामन आणि मनोज तंबूत लागोपाठ परतणं हे वाशी संघासाठी खतरा होऊ शकतो. येणाऱ्या फलंदाजांना
थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल, थोडंसं विकेट्सची पडझड थांबावी लागेल आणि स्कोर हळूहळू वाढवावं लागेल. एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल ते करावे संघासमोर. सही सही फरमाया आपने, क्योंकि जहां तक देखा जाए कि मनोज जैसे खिलाड़ी है, पिछले मैच में हमने देखा था लगातार 3 षटकार खींचे थे उन्होंने और उस बदौलत उन्होंने आसान से एक जीत, बड़ा स्कोर, बड़ा लक्ष्य का पीछा करते हुए आराम से उन्होंने मैच अपने कब्जे में ले ली थी और उसी बदौलत अब 4 गेंदें खेली थी उन्होंने और 16 रन बनाए थे मनोज ने. अब इस बारी में वो दुर्भाग्यपूर्ण आउट होकर पवेलियन की तरफ जाना पड़ रहा है, उनको निराश होकर जा रहे हैं. लेकिन कोई बात नहीं, वाशी की टीम में ऐसे खिलाड़ी है जिनके पास चौके छक्कों की बौछार करने की क्षमता है. ऐसे खिलाड़ी आप क्रिकेट के इस मैदान में उतरे हैं. उनका नाम है मौके, यानी कि मुकेश मात्रे. लेफ्ट हैंडर बैट्समैन है, बहुत ही बड़े बल्लेबाज है, बहुत ही बढ़िया बैटिंग करते हैं. देखना किस तरह से बैटिंग करते हैं प्रमोद की गेंद को. प्रमोद राइट वो देखिए हमारे ओर से खेलते हुए ये गेंद और इसे उठा दिया बॉलर के ऊपर से. एक फील्डर के पास 1 बॉल से आते हुए 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. अपना खाता तो खोल दिया यहाँ पे मौके ने और इसके साथ में 1 रन के साथ में स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 के स्कोर के ऊपर. अभी भी काफी लंबा सफर तय करना है क्योंकि दूसरी ओवर चल रही है 4 ओवर के इस मैच के अंदर. अभी भी 24 रन तो मुकम्मल कर दिए आराम से. देखना है इस ओवर में और किस तरह से बैटिंग करते हैं काशीनाथ. राइट हम गेम काशीनाथ ने उठा के मारा है काउ कॉर्नर की दिशा में. नो मैन लैंड में 2 फील्डर के बीचों बीच दोनों को चीरती हुई गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. बढ़िया शॉट और इस शॉट के साथ में काशीनाथ जैसे खिलाड़ी है जो जिनके पास पावर है चौके छक्के मारने की, आज उन्होंने अपना करिश्मा दिखाया यहाँ पे अपनी टीम के लिए. अच्छी लय में नजर आ रहे हैं काशीनाथ. 19 रन निजी स्कोर बनाकर अपनी टीम के लिए खेल रहे हैं काशीनाथ और रन संख्या कुल रन संख्या टीम की 28 पर पहुंचा दिया अभी तक काशीनाथ ने. बढ़िया बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए, फिर से तैयार है खेलने के लिए. यहाँ पे प्रमोद 12 कदमों का स्टार्ट लेते जा रहे हैं हमारे पवेलियन की दिशा से. राइट आर्म बहुत विकेट, ये गेंद काशीनाथ के लिए फिर से आउटसाइड ऑफ्टन की गेंद को परख लिया, देख लिया, छोड़ दिया और हर पैर में हमारे तरफ यहाँ पे इशारा करता हुआ कि ये वाइड बॉल है और ये वाइड यानी कि एक एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा गेंद यहाँ पे मिलेगी. 4 ओवर के मैच में अगर आप इस तरह से एक्स्ट्रा रन देते हैं, एक्स्ट्रा गेंद डालते हैं तो बहुत ही खराब प्रदर्शन कहा जाता है प्रकाश. फिर भी मैं इस गेंदबाज की तारीफ करूंगा, बहुत ही अच्छे 2 विकेट इस ओवर में जा चुके हैं वाशी टीम के, वरना स्कोर अभी भी इससे ज्यादा होता. और ये हवाई हमला, हवा में गेंद, न्यू मैन लैंड में गेंद. 1 रन तो ले लिया, दूसरी रन की गुंजाइश है. देखना है दूसरी रन के लिए 2 ओवर पर दोनों बल्लेबाज और ये थोड़ा सा ओवर थ्रो लेकिन वहां बैकअप कर रहे थे खिलाड़ी. और इसके साथ में ये एक धोखा था 4 रन का, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली है वहां पे. इसके साथ में 2 रन के साथ में 31 का स्कोर यहाँ स्कोर बोर्ड के ऊपर 2 ओवर की समाप्ति के बाद में 31 रन, यानी कि बहुत ही बढ़िया बैटिंग का मुजाहरा पेश कर रहे हैं दोनों यहाँ पे वाशी की टीम के खिलाड़ी. खास तौर पे काशीनाथ जैसे खिलाड़ी है जिनको मौका नहीं मिला था पिछले मैच में, लेकिन इस मैच के अंदर उन्होंने अपनी पूरी क्षमता के साथ से बैटिंग करते हुए. और हम फिर से अपील करते हैं, फिर से एक स्वर्ण संधि है इस हर एक खिलाड़ी को, हर एक बैट्समैन को, जैसे कि महादेव मात्रे ने प्राइज रखा, एक स्वर्ण संधि है. अगर इस बैनर को जो भी खिलाड़ी सिक्सर मार के बैनर को मारता है उसको 2000 इनाम दिया जाएगा. धाव संख्या 31 झाली, 31. 2 षटकांचा खेळ संपला आहे. धाव संख्या 31, 3 गडी बाद 31 अशी धाव संख्या आणि येणारे अजूनही 12 चेंडू बघायचं. या 2 षटकामध्ये करावे संघ कशी गोलंदाजी करतोय आणि या 2 षटकामध्ये किती धावा लुटतोय वाशीचा संघ. तर मोठा इथे टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न वाशी संघाकडून. डावखोरा फलंदाज मुकेश तयार होतोय, गोलंदाज येतोय तिथे षटक घेऊन. कुंदन हा एक जादूगार गोलंदाज, एक अत्यंत उत्कृष्ट असा स्पिन गोलंदाज करावे संघाचा बघायचा आहे. त्याची गोलंदाजी पाहणे एक चांगला पर्व असतं क्रिकेट रसिकांसाठी. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू जातो तो सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 2 धावा घेण्याची संधी मिळते ती मुकेशला आणि काशीनाथला. मुकेश या 2 धावांनी वैयक्तिक 3 धावावर पोहोचतोय. धाव संख्या नेऊन ठेवतोय ती 33 वरती. 33 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपला बॉलिंग मार्कवर तयार. कुंदन पुढचा चेंडू
पुन्हा एकदा सुरेख चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय तो गोलंदाज कुंदन. निर्धाव चेंडू. प्रकाश खरोखरच क्रिकेट मधला एक ब्रह्मास्त्र बनावा लागेल. आउटकमच्या किंचित बाहेर फुलर लेंगचा चेंडू बॅट फिरून येईपर्यंत चेंडू मात्र घुसावला विकेट किपरच्या हातामध्ये. गुड लकिंग बॉलिंग. हा चेंडू मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून नो चान्स. षटकार. क्षेत्ररक्षक मात्र हवेमध्ये चेंडूकडे बघत राहिलेला होता आणि चेंडू मात्र सीमा पार. सरळ चेंडू प्रमोदच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी. नक्कीच इथे मात्र 3ही चेंडू टाकले गोलंदाज प्रमोदने. ते एकाच वेगामध्ये कुठल्या प्रकारचं गती परिवर्तन पाहायला मिळालं नाही. अंदाज घेतला फलंदाजाने मुकेशने आणि आता मात्र त्यात बॅटचं आणि चेंडूचं दोन्हींचं संगमत जुळलं आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा वाईड वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धाव. नेहमीच आपण बघतो ज्या ज्या वेळेला षटकार किंवा चौकार लागतो त्या त्या वेळेला मात्र गोलंदाज थोडासा एक हडबड त्याच्यामध्ये असते आणि इथे मात्र ती हडबड आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू मात्र अनंत पाटलेला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रेटामध्ये विकेट. ये चेंडू पुन्हा उत्तर चेंडू हवेमध्ये तर शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ सिक्स. गुड लकिंग शॉट. षटकार होता तोच मुकेश आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना या मैदानावर इथे 40+ क्रिकेट नेरूळच्या या मैदानावर खेळताना दिसतोय. इथे मात्र महादेव मात्रेने जे प्राईज लावलेले 2,000 रुपयांचं, जर का महादेव मात्रेंचं बॅनर जिथे त्या बॅनरला जर कोणी षटकार मारतोय त्या बॅनरवर तर 2,000 रुपये प्राईज मिळतील. परंतु इथे लेफ्ट हँडरला तसं काही चान्स मिळत नाही असं वाटतं. नक्कीच ही संधी जास्तीत जास्त आहे ती उजव्या हाताच्या फलंदाजाला. नक्की. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. वरची कडा घेते चेंडू बॅटची आणि चेंडू गेला तो सरळ सेकंड स्लिपच्या दिशेने. फिल्डर तिथे तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळते ती मुकेशला. धावसंख्या 47 वर 47. तर हळूहळू मोठी धावसंख्या उभारण्याकडे कल दिसतोय. तो इथे वाशी संघाचा धाव गोलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो कुंदन. पंचांच्या डाव्या बाजूने फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला तो पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक लावला काशीनाथ. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच षटकार लागायचा होता काशीनाथला, परंतु चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थित झाला नाही. चेंडू गेला तो सरळ स्क्वेअरच्या दिशेने सीमारेषेवरती फील्ड केला गेला. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली. सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचते 49 वरती. अत्यंत सुरेख असं गुणलेखन करताना आमच्या बाजूला गुणलेखक विघ्नेश मडी. आणि खरोखरच प्रकाश आपण पाहू शकतो की 4 ओव्हरमध्ये पैकी 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 19 धावा काढलेल्या आहेत आणि ह्या ओव्हरमध्ये अजूनही 50च्या सहज पार जाणारे संघ हे तर कोणीही सांगू शकतंय. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 50च्या वर गेला म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि ह्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 15पेक्षा जास्त धावाच काढल्या आहेत त्या वाशी संघाने. तर एक मोठी धावसंख्या उभारणार वाशी संघ हे निश्चित. परंतु गोलंदाज इथे चांगला शेवटचा षटक घेऊन हा गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, व्हेरिएशन आहे, टर्न आहे. असा हा निलेश खरोखर एक उत्कृष्ट गोलंदाजी करतो. उत्कृष्ट लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी कशा पद्धती करतोय तो मुकेशला बघायचा लेफ्ट हँडरला. पुन्हा एकदा राईट मोड विकेट. हो इथे जोरदार शॉट. चेंडू हवेमध्ये. चेंडू संरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा इथे वैभव कोणती चूक करत नाहीये. एक चांगला झेल इथे पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा इथे पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा हादरा दिलेला आहे तो. मिडलस्टनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. टर्न झालेला चेंडू
विथ द टर्न त्यांनी फिरवलेला होता, पण मिड विकेट मध्ये सरळ क्षेत्ररक्षक तिथे वैभव सरळमध्ये, आणि अशा पद्धती कोणत्याही प्रकारची चूक नाही. काय म्हणायचं? फटका चांगला नक्कीच होता, जितका चांगला चेंडू तितका चांगला फटका देखील होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर पाहायला मिळालं, अन्यथा हा चौकार किंवा षटकार नक्कीच षटकार गेला असता. नक्कीच एक जबरदस्त क्रिकेट याला म्हणतात. या मैदानावर आज मात्र क्रिकेटची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच एक उत्कृष्ट क्रिकेट, जेवढ्या पद्धतीची चांगली गोलंदाजी तितक्या पद्धतीची फलंदाजी आणि तेवढ्या तोलामोलाची इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. खरोखरच एक उत्कृष्ट खेळ म्हणावा लागेल. पुन्हा एकदा आता मात्र सज्ज होते काशीनाथ, 2 षटकार आणि चौकार खेळून पुन्हा सज्ज होतो तो निलेश गोलंदाजी खेळण्यासाठी. राईट टर्न राऊंड विकेट, जोरदार शॉट, जबरदस्त चेंडू आणि चेंडू, क्या बात है, 2000 रुपये सॉलिड शॉट, आणि तो 2000चं पारितोषिक. दुर्कात मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो इथे परफेक्टच्या सहारे, एक धाव घेतलेले इथे दुसरा धावचा प्रयत्न नाही आहे. बघता बघता एक जबरदस्त शॉट पाहायला मिळते. मी मगाशी म्हटलं होतं की रणजित सिंग यांची ख्याती होती, घड्याळ जर होतं स्टेडियम मध्ये घड्याळाच्या काटे त्यांनी दिसायचे आणि शॉट मारायचे ते बरोबर घड्याळाला मारायचे, इतकी ख्याती असलेल्या रणजित सिंगासारखा शॉट इथे मात्र काशीनाथ यांनी इथे मात्र बॅनरवर मारलेला आहे. पुन्हा एकदा राधम राऊंड विकेट, चेंडू हवेमध्ये इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चेंडूला टॅप केलं, चेंडू जातो तो पॉईंटच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु एक धाव मात्र घेतलेलं पुन्हा विजयाने आपलं खातं उघडलेलं आहे. आणि आता मात्र काशीनाथ सज्ज होणार आहे. एक अटॅकिंग बॅट्समन, पहिल्या ओपनिंग पासून आलेला षटकारांची बरसात करताना दिसते. पुन्हा एकदा त्याला खेळण्यासाठी संधी आहे, पुन्हा एकदा त्या बॅनरला मारण्याची संधी. पाहूया कशा पद्धतीने खेळतो ते. राईट राऊंड विकेट, निलेश यांची गोलंदाजी, ओव्हर फिटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि एक उत्कृष्ट झेल, फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट झेल आणि एक मोठी पारी, एक चांगली पारी संपुष्टात, आणि टाळ्यांचा कडकडाट जिथे त्यांच्या कडून त्यांना एक जबरदस्त मानवंदना पाहायला मिळते, कारण चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. जवळजवळ आतापर्यंत 57 धावा फलकावर लागलेला त्या अशा संघाचा. अनिल नेक्स्ट अनिल आणि खरोखर उत्कृष्ट फलंदाजी करताना काशीनाथ यांनी आतापर्यंत 30 धावा ठोकून काढलेल्या आहेत. आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी, उत्कृष्ट फलंदाजी. काशीनाथ यांच्या टाळ्यांच्या कडकडाटीचे स्वागत होताना दिसतंय. पुन्हा एकदा निलेश, राईट आर्म राऊंड विकेट, लोअर फिटाचा चेंडू उचलेला, भिरकावून दिलेला, चेंडू हवेमध्ये, आउट ऑफ द पार, बिग हिट ओव्हर द फेन्स फॉर 6 रन्स. आणि इथे शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र खरपूस समाचार, शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र एक संधी सोडलेली नाही. अशा पद्धतीत 6 धावा इथे पाहायला मिळतात आणि 6 धावांनी मात्र धावसंख्या झाली 64 धावा फलकावर, 63 धावा फलकावर लागले आहेत आणि 64 धावांचं एक मोठं आव्हान ते ठेवलेलं आहे ते वाशी संघाने करावा संघासमोर. आणि काशीनाथ पाटील याला विनंती असणार, हा मॅच संपल्यानंतर आमच्याकडे संपर्क साधायचा आहे, तुमचं प्राइज मॅच संपल्यानंतर घ्यायचं आहे. दरम्यान मात्र खरोखरच एक जबरदस्त असं प्राइज लावलं होतं आणि त्या प्राइजला यथोचित असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे आणि चांगला शॉट मारून मात्र बॅनरवर, बरोबर त्या बॅनरवर त्यांनी षटकार खेचलेला होता. आपल्याला माहिती आहे गणसोली येथील टुर्नामेंट मध्ये बेलापूर संघ खेळत होता आणि त्यावेळेला समोरच्या संघाने 105 धावा काढल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. कोणालाही वाटलं नव्हतं की 105 धावा ते सहज काढतील, परंतु बेलापूर संघाने त्यावेळेला 105 धावा सहज गतीने काढल्या होत्या, 107 धावा काढल्या होत्या आणि ती मॅच मात्र जिंकली होती. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये. सामना कधी फिरेल, कधी कलाटणी घेईल ते काही सांगू शकत नाहीये. आता मात्र 64 धावा 5 ओव्हर, 4 ओव्हर म्हणजे जवळजवळ 16ची सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकागणिक. 16 धावा जिंकण्यासाठी 16च्या सरासरी धावा काढायच्या आहेत आणि एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ते संध्याकाळची वेळ आता होताना दिसते.
हवेचा झोत मात्र इथे वाढताना दिसतोय, परंतु हवेमध्ये दमटपणा इथे येताना दिसतोय. आता मात्र शॉट्स जातील की नाही याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही इथे पाहायला मिळालं आपल्याला की प्रत्येक फलंदाजाने जवळजवळ षटकार घेतला होता वाशी गावच्या. आपण पाहू शकताय काशीनाथ यांनी षटकार मारलेले आहेत, त्यानंतर मात्र हिरामन यांनी षटकार मारलेले आहेत, मुकेश यांनी षटकार मारलाय, विजय यांनी षटकार मारलाय. 1 2 3 4 फलंदाजांनी मात्र षटकारांची लयलूट केलेली आहे आणि एक जबरदस्त पारी आपल्या संघासाठी इथे केलेली आहे. आणि आता मात्र हा अटीतटीचा सामना कोण जिंकतो कोण हरतो ते बघणं मात्र एक खरोखरच मनोरंजक असणार आहे. मैफिल से अजून एक मैच है ना. 40+ क्रिकेट नेहरू की टीम को और नेहरू के ग्रामीणस्थ खिलाड़ी और समस्त ग्रामीण को मैं यहाँ पे अभिनंदन करना चाहता हूँ, जिन्होंने एक बहुत ही बढ़िया क्रिकेट ग्राउंड यहाँ पे उपलब्ध किया है. और इस ग्राउंड के ऊपर आज सुबह से जिस तरह से क्रिकेट खेला जा रहा है, अटैकिंग क्रिकेट खेला जा रहा है, उसका पूरा श्रेय जाता है इस मैदान को. यानी कि इस मैदान की जो रचना है, एक सॉलिड मैदान कह सकते हैं इसको, एक लेवल क्रिकेट ग्राउंड कह सकते हैं इसको, जिस ग्राउंड के ऊपर के जहां चाहे वहां जिस तरह से चाहे बल्लेबाजी कर सकते हैं. और इसी तरह से अगर खेल अगर होता है आगे तो बहुत ही मनोरंजक होगा. देखना है क्या होता है, क्या आगे होता है, इसका पूरा विवरण करने के लिए मैं आमंत्रित करता हूं मेरे साथी कमेंटेटर प्रकाश मुरतकर को. आइए प्रकाश जी. धन्यवाद प्रभाकर सर. एक मोठा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दोनही तुल्यबळ संघ आहेत, दोनही दिग्गज संघ नवी मुंबई 40+ मध्ये वाशी आणि करावे. तर हे आव्हान जरी मोठं असलं, 64 धावांचं लक्ष आहे करावे संघासमोर, तरी देखील मजबूत फलंदाजीची जोडी इथे आपण पाहायला मिळते. मनोज आणि इथे सुरुवातीला मनोज स्ट्राईकला दिसतोय, नॉन स्ट्राईकला वैभव. अजूनही अनेक चांगले फलंदाज करावे संघाकडे. आणि पहिलं शतक घेऊन गोलंदाज हिरामन 64 धावांचं लक्ष निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये. तर मनोज आणि वैभव सलामीला आलेली जोडी. स्ट्राईकला मनोज, नॉन स्ट्राईकला वैभव. फिल्डिंग प्लेसमेंट जर आपण पाहिली तर एक डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंट अशी सीमारेषेवरची फिल्डिंग. पहिला चेंडू हिरामन राईट अमोर विकेट. हा चेंडू पहिला चेंडू फिरकायला बघायचा, चेंडू गॅपमध्ये आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेबाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. एक षटकामागे जवळपास 16 धावांची आवश्यकता इथे करावे संघाला. हा चेंडू सोडून दिला, डाव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा आणि एका धावेने धावसंख्या 5 वर. पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज हिरामन. हा चेंडू फुलटॉस चेंडू. इथे मात्र म्हणावा तसा फायदा मिळत नाही या चेंडूचा फलंदाज मनोजला. चेंडू गेला आहे तो मिड विकेटच्या दिशेने आणि या दरम्यान फक्त 1 धाव मिळते ती करावे संघाला. मनोज वैयक्तिक 5 धावावर पोचतोय आणि करावे संघ देखील वैयक्तिक पोचतोय तो 6 धावावरती. एक अतिरिक्त वाईड बॉलची धाव मिळाली होती. आता मात्र वैभव प्रथमच सामोरं जाईल गोलंदाज हिरामनला. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करतो गोलंदाज हिरामन. हा चेंडू आखूट बघा चेंडू आणि पूल केला आहे. चेंडू गेलाय तो सरळ स्क्वेअरच्या डोक्यावरून. षटकार.
12 टेल फॉर नो लॉस. विजयासाठी प्रत्येक षटकामागे 16 धावांची परफेक्ट सरासरी आवश्यक आहे, ती करावी संघाला. इथे मात्र फलंदाजीला साथ देणारी पोषक अशी खेळपट्टी. आता मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू बघायचा, अपील केलं होतं जरूर, परंतु पंच काय निर्णय देत आहेत. वाईड बॉलचा इशारा येतो पंचांकडून आणि अतिरिक्त धाव पुन्हा एकदा. आपले शिल्लक. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. मुकेश येतोय आणि सुरेश झेल पकडतोय मुकेश आणि पहिला नाही अजून मॅच संपल्यावर देतो. नवीन फलंदाज कुंदन येतो. आता मात्र जबाबदारी मनोज आणि कुंदनवरती. वाशी संघाची जी नौका आहे ती 64 धावांच्या पार न्यायची जबाबदारी बघायचं आहे. इथे पुन्हा एकदा गोलंदाज हिरामन. हा चेंडूला पाहिलं, स्टीअर केलं थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जलद गतीने. दुसरी धाव इथे मात्र शक्यता दिसत नाही आणि एका धावावरती इथे मात्र समाधान मानता येतो. मनोज धावसंख्या एका धावेने 14 वर पोहोचते. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. नवीन फलंदाज आला कुंदन, स्ट्राईक घेतोय आणि निरीक्षण करतोय फिल्डिंगचं बघायचं आहे. हा चेंडू अपील करतो आणि आउट. लेग बिफोरचा दोन गडी या षटकात बाद केलेत हिरामनने, परंतु करावे संघ मात्र मोठ्या फलंदाजांची फळी असलेला संघ आहे, कधीही कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. अजूनही मनोज सारखा एक हार्ड हिटर दिग्गज फलंदाज करावे संघाचा इथे अजूनही खेळपट्टीवर दिसतोय आणि मनोजकडून इथे खूप आशा असतील त्या करावे संघाला. पहिलं षटक संपलं, धावसंख्या 2 गडी बाद 14. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक, अर्थातच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्या आहेत त्या अजूनही 50. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. बॅनरवरती जर षटकार लगावला तर जो मिड विकेटला बॅनर आहे त्याच्यावरती षटकार लगावला तर 2000 रुपयांचं बक्षीस ठेवलंय प्रत्येक फलंदाजासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी महादेव म्हात्रे यांनी. हा चेंडू सुरेख चेंडू. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उशिराने जातो आणि बॅट आधी फिरते. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगली सुरुवात गोलंदाज मुकेश कडून. दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी वाशी संघाकडून मुकेश. लेफ्ट टांगावर विकेट. फुलटा चेंडू आणि इथे चेंडू उचललाय बघायचा. नो चान्स. षटकार. फुलटॉस दिला होता आणि त्याचा हा खूप टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका. उत्तुंग असा हा षटकार. यावेळेस षटकाराने धावसंख्या पोहोचली 26 वर. लागोपाठ 2 षटकार. आक्रमण मनोज म्हात्रेचं. इथे मात्र गोलंदाजावरती दबाव नक्कीच जाणवेल.
चहा थंड आली बाहेर झाला ना त्याच्यामुळे बाहेर झाला हां तेव्हा तर इथे मात्र करावे संघ देखील आम्ही सुद्धा काही कमी नाही अशा पद्धतीमध्ये धाव्यांचा पाठलाग करताना दिसतोय. 64 धावांचं लक्ष, आतापर्यंत धावा लागल्या 26. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती, अजूनही 3 चेंडू शिल्लक. तर पहिला चेंडू निर्धाव काढण्यामध्ये धावसंख्या 26. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार मुकेशच्या गोलंदाजीवरती. आक्रमण केलंय ते गोलंदाज, ते फलंदाज मनोजने, गोलंदाज मुकेशवर. बघायचं आता पुन्हा एकदा, बघायचं मुकेश कसं कमबॅक करतोय. समोर उभा आहे तो मनोज. पुन्हा एकदा मोठा फटका आणि अजून एक षटकार. पुन्हा एकदा बॅनर उकळा. चुकलं मनोज मात्रेच्या, आणि षटकारांची मात्र हॅट्रिक केली या षटकामध्ये. मनोज म्हात्रेने, एक लिजेंड क्रिकेटर मुंबईचा, आक्रमक घणाघाती फलंदाज, आणि आजच्या दिवसातली ही षटकारांची दुसरी हॅट्रिक आहे असं आमचे स्कोरर विघ्नेश माडगे सांगतायत. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत. स्कोर आहे 32. दुसरं षटक प्रगती पथावर, धावसंख्या 32, अजूनही 2 चेंडू शिल्लक. 64 धावांचं लक्ष, अर्थातच 32 धावा म्हणजे अर्धा पल्ला पार केलाय तो करावे संघाने. अर्धा अंतर पार झालंय, अर्धा अंतर पार करायचंय. परंतु इथे मात्र गोलंदाज मुकेशवर दबाव जाणवेल आता, कारण लागोपाठ 3 षटकार लागलेत. कमबॅक करावं लागेल मुकेशला. फिल्डिंग मध्ये परिवर्तन थोडंसं. पुढचा चेंडू, आणि आता मात्र वाईड यर्करचा प्रयत्न, आणि यशस्वी होतो या प्रयत्नामध्ये गोलंदाज मुकेश. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक. 3 षटकार लागल्यानंतर मुकेशचं षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस, इथे मात्र फुल टॉस, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. या षटकामध्ये 4 षटकार लगावलेत. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, एकही तिहेरी धाव नाही, फक्त 4 षटकार. धावसंख्या पोहोचली ती 38 वरती. धावसंख्या 38. अजूनही आवश्यकता आहे ती 24. 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 38 38. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा. सांगितलं आता काय सांगणार, 2 सांगितलं. 12 चेंडू आणि 26 धावा. 26 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. बघायचं आहे, क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ आहे. बरोबर सर, कधीही कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. नक्कीच खरं तर मगाशी म्हटलं होतं, गणसोली इथे टुर्नामेंटमध्ये बेलापूर संघाने 105 धावा ठोकून काढल्या होत्या, आणि तशाच पद्धतीने आता परत एकदा इथे मात्र जी संधी मिळालेली आहे ती करावे संघाला. परंतु क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी कवाटणी घेईल ते सांगता येत नाहीये, कारण क्रिकेटचा गेम हा खरा इंटरेस्टिंग गेम असतो. चेंडू आणि फळीचं एक द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. इथे 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे विकेट, हा एक चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला कार्पेटच्या सहारे चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक संजय फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव मात्र पुन्हा एकदा. आणि आता उरलेले 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. काही घडू शकतं, काही होऊ शकतं. एक जबरदस्त सामना, अटीतटीचा सामना, डोळ्यांचा पारणं पिळवल्याचा सामना. खरोखर सगळ्यांच्या नजरा इथे मात्र खेळपट्टीवर फिरवलेल्या आहेत, कारण तिथे षटकारांचा बादशाह मनोज म्हात्रे आणि इथे एक अष्टपैलू खेळाडू मनोज म्हात्रे एक वाशीचा खेळाडू, एक कप्तानी गोलंदाजी करणार आहे, आणि समोर असणार आहे तो मनोज म्हात्रे, ज्याला मागच्या टुर्नामेंटमध्ये खरोखरच षटकारांचा बादशाह म्हणजे किताब मिळाला होता. त्याचे खरोखर त्याने इथे आपली एक
प्रचिती दिलेली आहे की मी का षटकारांचा बादशाह आहे. दरम्यान इथे मनोज म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. मनोज म्हात्रेची गोलंदाजी. रायटा मोड मात्रे. हो, उत्कृष्ट गोलंदाजी ते पाहायला मिळाली. एकच धाव जाईल कारण ते सहज चेंडूवर येतो तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करतो, थ्रो करतो सत्वान करत. दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळते आणि आता मात्र उरलेले 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. काही घडू शकतं, काही होऊ शकतं क्रिकेटच्या ह्या मोसमामध्ये, या क्रिकेटच्या खेळामध्ये. चेंडू आणि फळीचे हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं इथे. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत ते मनोज यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी, फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. सज्ज होतो समोर निलेश खेळण्यासाठी. मनोज मात्र याची गोलंदाजी. राईट मोड विकेट. धोरका शॉट. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. एक धाव घेतलेले आहे, दुसऱ्या धावचा प्रश्न नाहीये. सहज चेंडूवर पुढे क्षेत्ररक्षक पुढे येतो, फील्ड करतो, थ्रो करतो. दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक धाव. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. शेवटची अजून एक ओव्हर शिल्लक आहे. दरम्यान मात्र एक अटॅकिंग बॅट्समन डॅशिंग डायनामाइट खेळण्यासाठी सज्ज. राईट मोड विकेट. गुड बॉलिंग. इथे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले परंतु चेंडूची दिशा भरकटलेली पाहायला मिळाली. आउटसाईड जास्त चेंडू तो वाईट करार केलेला अंपायरांनी. अशा पद्धतीने एक वाईड मात्र इथे पाहायला मिळालं. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 22 धावा. राईट मोड विकेट. मनोज. लॉलीपॉप बॉल, स्लो डिलिव्हरी, शॉर्ट पिच चेंडू, खरपूस समाचार. आउट ऑफ द over the fence for a 6 run. Good looking shot it is. क्या बात है, lovely shot. षटकारांचा बादशाह आपण नेहमी म्हणतो. मी त्या प्रत्येक वेळेला त्याची प्रशंसा करतो कारण हाच तो खेळाडू आहे. महापो येथील टुर्नामेंटमध्ये शेवटच्या एका चेंडूवर जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती आणि हाच तो बॅट्समन आहे मनोज म्हात्रे. यांनी शेवटच्या एका चेंडूवर मात्र 6 षटकार मारून आपल्या संघाला विजयी घोषित केला होता. असाच हा एक षटकारांचा बादशाह पुन्हा एकदा आपली प्रचिती करून देतोय. नवी मुंबई 40+ क्रिकेट मधला एक चमकता खेळाडू, चमकता तारा त्याची खरोखर इथे प्रचिती देताना दिसतोय. परंतु इथे क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडतंय, काय बिघडतंय ते मात्र आपल्याला पाहायचंय. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय अजूनही सांगू शकत नाहीये. दरम्यान मात्र पुन्हा एकदा आता मात्र स्कोअरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. जबरदस्त. राईट मोड विकेट. पुन्हा एकदा मनोज. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इथे मात्र बीट करताना दिसे. बीट केलेला नाही की निर्धाव चेंडू. इथे मात्र थोडासा आत्मविश्वास वाढतो चेंडू फेक करताना मनोजाचा आणि खरोखरच एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. आणि आतापर्यंत पाहू शकतो आपण. आता मात्र येणारे बोल ना 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. बघूया कशा पद्धतीने टाकतोय. महत्वाचा चेंडू. राईट मोड विकेट. गुड लुकिंग बॉल. एक जबरदस्त चेंडू फेक. एकच धाव मिळते का बघूया कारण मनोज मात्र धावण्यामध्ये थोडा कच्चा आपल्याला माहिती आहे परंतु शॉट खेळण्यामध्ये पक्का आहे तो. परंतु इथे मात्र एक धाव घेतलेली आणि आता मात्र उरलेले 6 चेंडू. शेवटची ओव्हर 6 चेंडूंसाठी एक 15 रनची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना. काही घडू शकतो. 2 षटकार 1 चौकार सामना जिंकून येऊ शकतो. 2-3 चेंडू डॉट बॉल सामन्याची बाजू आपल्या बाजूने पलटवू शकतो आणि शेवटची ओव्हर घेऊन येणार आहे तो कदाचित असेल त्यांचा एक जबरदस्त गोलंदाज. अजूनही हिरामन, केशव, अनिल एका पाठोपाठ एक सरस गोलंदाज आहे. कोणत्या गोलंदाजाला मात्र जबाबदारी देतो मनोज मात्र ते बघायचं आहे. दरम्यान मात्र ते टीम मिटिंग आपल्याला पाहायला मिळते कारण ते टेन्शन पॅक मॅच इथे पाहायला मिळते. ऑल टेन्शन इज ऑन द वाशी 40+ खेळाडू. प्रभाकर सर, मनोज लवकर करा जरा, गेम फास्ट करा. प्रभाकर सर, मनोज मात्र 2 धावा धावला का नाही कारण त्याला स्ट्राईक घ्यायचा आहे. नाहीतर तो जर स्ट्राईक हवा असता तर नक्कीच 2 धावला असता तशी परिस्थिती सर. परंतु इथे त्याला स्ट्राईक घ्यायचं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शिल्लक आहे चेंडू 6 धावांची गरज आहे ती 15. नक्कीच प्रकाश. आणि तो 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे ते केशवाला. गोलंदाजीच्या केशव गोलंदाजीच्या मार्कवर एक 40+ मधला नवीन खेळाडू वाशी संघाकडून खेळताना दिसणार आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीची चमक दाखवतोय कशा पद्धतीने बघायचे. समोर आहे एक अटॅकिंग बॅट्समॅन डॅशिंग डायनामाइट मनोज म्हात्रे. समोर असणार केशव. राईट टर्म ओव्हर द विकेट फ्रॉम द पवेलियन एंड. गुड बॉल, गुड बॉल इट इज बट इक्वली गुड शॉट. ओ हो 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 हो.
बॅट फिल्डिंग 4 धावा इथे मिळालेल्या पहिल्या चेंडूवर चौकार इथे 5 चेंडू 12 धावा. बरोबर सर, सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू तितकासा वाईट नव्हता, पण तितकाच चांगला कलात्मक शॉट पाहायला मिळाला. आता 5 चेंडू 11 समीकरण. राईट मोदी विकेट. केशव पुन्हा एकदा सज्ज. राईट मोदी विकेट. हो इथे मागे खोदून काढलेल्या चेंडूला बघूया. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय का बघूया. आणि सहजगत्या दुसरी धाव. थोडीशी मिसफिल्ड 2 चेंडूंवर 2 मिसफिल्ड इथे पाहायला मिळाल्या. पहिली मिसफिल्ड तिथे हिरामन यांच्या मार्फत झाली आणि चौकार गेला. इथे दुसरी मिसफिल्ड विजय तर्फे झाली आणि इथे एक एक्स्ट्रा धाव, म्हणजे 4 धावा एक्स्ट्रा मिसफिल्ड मध्ये गेलेल्या आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. नक्कीच आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रकाश, खरोखरच शेवटच्या चेंडूवर थोडंसं टेन्शन असतं. तो टेन्शन आपल्याला पाहायला इथे फिल्डिंग मध्ये मिळालेला आहे. परिणामी 3-4 एक्स्ट्रा धावा इथे गेलेल्या आहेत त्या वाशी संघाकडून. आणि आता मात्र 6 म्हणजे किती झाले? 9. तर इथे फिल्डिंग मध्ये जसा बदल केला आहे तसा चेंडू मध्ये देखील बदल करावा लागेल गोलंदाज केशवला. गुड लुकिंग बॉल. एक जबरदस्त चेंडू. अरे बहुत ही बढ़िया गेम, बहुत ही काफी दिलचस्प गेम यहाँ पे होते जा रहा है. क्या गोलंदाजाचा प्रयत्न चांगला होता वाईड वर्करचा, परंतु थोडा जास्त वाईड गेला. लेंथ चांगली होती परंतु त्याची दिशा जी आहे बहुत ही कशमकश देखने को मिल रही है. बड़ा दिलचस्प मुकाबला यहाँ पे गेंद और बल्ले का. राइट आर्म बोर्ड विकेट केशव की गेंद. राइट आर्म बोर्ड विकेट मनुष्य के लिए गेंद. थोडस दबाव दिसतोय गोलंदाजावर देखील किंवा फलंदाज देखील थोडासा थांबतोय. दबाव तो फलंदाज आणि दोन्ही संघांना सूचना आहे की कंपल्सरी चेसिंग आहे. आणि चांगला चेंडू इथे मात्र यॉर्करचा पुन्हा एकदा मारा. एकच धाव मिळणार आहे. बघायचं आहे दुसरी धाव रिस्की आणि एकच धाव मिळाली फक्त आता इथे. जर ही धाव पूर्ण केली असेल तर अजून फरक तरी काही हरकत नाही आहे. त्यांचा एक स्टार बॅट्समन तिथे क्रीजवर स्ट्राईक एंडला गेलेला आहे ते महत्वाचं आहे. आणि आता मात्र उरली सुरली फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र एक चौकार महागात पडू शकतो वाशी संघाला. एक चांगली फिल्डिंग करावी लागेल. थोडीशी जर फिल्डिंग मध्ये मिसप्लेस झाला तरी त्याचा परिणाम मात्र एक भोगावा लागेल. परंतु दरम्यान मात्र एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो मनोज म्हात्रे. नवीन फलंदाज अश्विन खेळपट्टीवर खेळण्यासाठी मनोज म्हात्रे यांची साथ देण्यासाठी. दरम्यान मात्र हवेचा झोत वाढलेला आहे. हवेच्या झोतामध्ये जर का चेंडू भिरकावून दिला तर हिंदी में बोलतात ना, हवा के साथ लहराता हुआ अगर गेंद चली जाएगी बाउंड्री बाहर तो ये बहुत ही बढ़िया बैट हो सकती है. देखना ये गेंद और जो उठा दिया, देखना है नो मैच लैंड में 1 रन तो ले लिया. दूसरे दिन गुंजाइश है. देखते देखते दूसरे रन पूरी कर दिए दोनों बल्लेबाजों ने. क्या बात है, बढ़िया. इसी के साथ में 2 रन के साथ में अब देखना क्या इक्वेशन है. 2 गेंदे 5 रन की आवश्यकता जीत के लिए. 2 गेंदे 5 की आवश्यकता जीत के लिए. दोनों के पास बड़ा इक्वल मुकाबला है. क्या कहते हैं, एक्शन पैक मॅच. बरोबर सर. मनोज सारखा फलंदाज तिथे स्ट्राईकला ही जमेची बाजू आहे करावे संघासाठी. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आणि मनोज सारखा फलंदाज तिथे स्ट्राईकला ही जमेची बाजू करावे संघासाठी आहे. आणि केशव सारखा चांगला गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. ही देखील एक वाशी संघासाठी चांगली बाजू आहे. बघायचं आहे कोण यशस्वी होतोय या शेवटच्या 2 चेंडूमध्ये. काय चित्र दिसतंय, नक्कीच उत्सुकता. जल्दी चलो पैकअप करो. अंपायर विनती करते हैं जल्दी जल्दी खेल को आगे बढ़ाओ. 2 गेंदे रटा मोदी के लिए गेंद बहुत ही बढ़िया गेंद कर रहे हैं यहाँ पे देखना. और इसी के साथ में ये गेंद चली जा रही है 2 फील्डर के बीच में. और अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिला. और अच्छा थ्रो भी जा रहा है वहां पे. और ये
बड़ा खिलाड़ी वहाँ पे, बहुत ही बढ़िया थ्रो यहाँ पे देखने को मिला. क्या बात है, लवली थ्रो. क्या कहते हैं थ्रो. सुंदर फिल्डिंग, अतिशय सुरेख अशी फिल्डिंग आणि तितकाच चांगला थ्रो देखील. हा चेंडूचं टायमिंग इतकं चांगलं होतं, चेंडू वेगाने चालला होता. त्याला जर फील्ड जरा जरी मिस झाला असता तरी नक्कीच 2 धावा सहज मिळाल्या असत्या किंवा चौकार देखील गेला असता. कृपया लवकर वेळ घालू नका, गेम फास्ट करा. हा, 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. जरा लवकर करायचं आहे, फलंदाजांनी लवकर जायचं आहे, फिल्डिंग लवकर व्हा. शेवटचा चेंडू. फार चांगला गेम इथे पाहायला मिळतो आपल्याला. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी एक खरोखर मोठी कश्मकश पाहायला मिळते इथे. दोन्ही संघाकडनं इथे टाळ्याने कौतुक होताना दिसते ते मनोज म्हात्रे याचं. एका हाती सामन्यावर पकड त्यांनी निर्माण केली होती. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. तर प्रभाकर सर नवीन फलंदाज आलाय तुषार, आणि तुषारवरती जबाबदारी आहे ती एका चेंडूमध्ये राहिलेल्या एका चेंडूमध्ये चौकार मारायची. बघूया एक मोठा प्रेशर असणार आहे. काय होत आहे. 17 चेंडूमध्ये वैयक्तिक 48 धावांची तुफानी खेळी करून तंबूत परतला आहे तो मनोज म्हात्रे. एक जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी. 1 1 चेंडू आणि 4 धावा. आणि इथे मात्र आहे क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव इथे मिळते आणि सामना संपतोय. विजयी होतोय तो वाशी संघ. तर काशीनाथ वाशी संघाचे 2000 रुपयांचं बक्षीस घेण्यासाठी आपण मंचावर यायचंय. हॅलो, वाशी संघाने ताबडतोब नाणेफेकसाठी यायचं. वाशी संघ, वाशी आणि दिवाळे संघ नाणेफेकीसाठी टॉस का बॉस प्लीज. सुधीर प्लीज कोऑपरेट करा. वाशी संघ मनोज म्हात्रे, मनोजचं आडनाव